रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ए तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम राम हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त टाळ वाजा टाळ्याची जाती करीला भाविना प्रीती टाळ वाजवा करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती कळवळाची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना कोटी भारवा हे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे कोटी भारवा हे त्याचे सर्वस्व हे साहे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे कळवळाची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती कळवळाची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती तुका मने माझे संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती कळवळाची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना हो बार कुमार 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 विढो बार कुमार हो बार कुमार विढो बार प्रीती विठाला 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 यदक्षरमनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमान् निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजन पुत्र पवन सुतना वनतनय संकट हरण मंगलम मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभू नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची हाता हृदय आपुले सौफाळून आभले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची स्थळी प्राप्त प्रसंग खुब्बारा यांचा 4 चरणाचा आईच्या वात्सल्याचं चिंतन करून संतांना आईची किंवा आईला संतत्वाची भूमिका प्रदान करणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला
अभंगावरती विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. कैलासवासी पुंजाबाई चिंधूजी पाटील गंभीरे आईसाहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा सर्व परिवार, विशेषतः चिंदू कचरू गंभीरे, एकनाथरावजी दगडू गंभीरे, कमलताई पंढरीनाथ सानप मुलगी, राजाराम बापू गंभीरे मुलगा, बाजीरावजी गंभीरे मुलगा, साहेबरावजी गंभीरे मुलगा, काशीनाथजी गंभीरे मुलगा, विश्वनाथजी गंभीरे मुलगा, सर्व पुतणे, सर्व पुतण्या, सर्व जावई आणि भरला असा भरगतचा असा नातवंडांचा परिवार. एक परिपूर्ण असलेल्या कुटुंबातून, भरल्या कुटुंबातून मागच्या वर्षी आईचं जाणं झालं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं होत असलेला हा भव्य कीर्तन सोहळा, अन्नदानाचा सोहळा, या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, शेतकरी, सगळ्याच क्षेत्रातले आपण मान्यवर मंडळी, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातले अद्वितीय आणि अनमोल असणारे सगळे गायनाचार्य, मृदंगाचार्य रत्न, तालमणी, तालरत्न, उभ्या महाराष्ट्राचा लाडका मृदंगवादक, आमच्या सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले जिवलग मित्र भरतजी महाराज पठाडे, गायनाचार्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान, माझा बाल सखा बालमित्र नारायणजी महाराज खिल्लारी. जेव्हा त्यांना गाण्यातलं ग कळत नव्हतं आणि मला कीर्तनातलं क कळत नव्हतं, तेव्हापासूनचे आम्ही मित्र आहोत आणि ती मैत्री आजही तशीच अबाधित आहे. शेवटी तुकारामनं नारायणाच्या शरणागतीत राहिलं पाहिजे. दुसरे गायनाचार्य आमच्या मराठवाड्याचं वैभव आणि उभ्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, ही दोघंही सुरमणी आहेत, स्वररत्न आहेत आणि हे तालमणी, तालरत्न आहेत. वाजवायला भरत असल्यावर नारायणाची शरणागती होणार आणि नारायणाच्या शरणागतीत गेल्यावर गायनाचा प्रकाश अनुभवायला मिळणार आमचे. आणि हे सगळे आल्यावर मग चैतन्य लागतंच, ते आपल्या परिसरातून आलेलं आहेच आहे. काथरगावकर, नागरे महाराज, सर्व उपस्थित गुणवान मंडळी, माझ्यावर पुत्रवत ज्यांचं प्रेम आहे, आमचे रामदासजी पाटील जाधव, आमच्या सगळ्यांचे लाडके नाना, आपल्या सर्वांचे पाटील. खूप आम्ही विद्यार्थी दशेत असतानापासून गुरुवर्य केंद्रे बाबांच्या धर्मशाळेत राहत असल्या कारणाने केंद्रे बाबांचं जसं आमच्यावर प्रेम, तसंच पाटलांचं सुद्धा आमच्यावर प्रेम. आमचे शिंदे साहेब देवगाववरनं, खरं तर जेवायला त्यांच्याकडं जावं असंच ठरलं होतं, पण 4 वेळा आमच्या संतोष भाऊला झपका बसला होता. कुठे गेले संतोष भाऊ? 5 निमंत्रणं टाळून तुमच्याकडे आलोय बरं. मग सगळे म्हणतात वा सगळ्यांना टाळून संतोष भाऊकडेच का जाता? सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम त्यांच्यावर आहे म्हणून, बाकी काही नाही. ते तिथं गेलं की आम्हालाही संतोष वाटतो. आणि आजही कचुनानालाही टाळलं, शिंदे भाऊलाही टाळलं, जरा महत्त्वाचं काम होतं म्हणून विश्रांती आणि सकाळचा प्रसाद संतोष भाऊकडेच घेतला. लपवायचे कशाला? ते म्हणू लागले माझ्याकडे नव्हतात म्हणून तरी सांगा. सगळे माझ्यावर खार खात आहेत. असू द्या, तुमचं घर जंक्शन स्टेशन झाले. काल सोपान महाराजही त्यांच्याकडेच होते, रात्री आम्हीही त्यांच्याकडे गेलो. सगळे ही प्रेमातलीच मंडळी आहात आपण सर्व. आमचा जाधव परिवार धारणगावचा, आमचे आत्मारामजी सांगळे, संतोषजी सानप, शिंदे परिवार, आता हा नवीन जोडल्या जाणारा गंभीर परिवार, सानप परिवार, ही सगळी आमच्या प्रेमातली जीवाभावाची मंडळी आहेत. आमचं एकच काम आहे, जिथं जावं तिथं माणसं प्रेमानं जोडता यावीत आणि जोडल्या जावीत. किमान आपल्या घरी एक चांगला माणूस येऊन गेला, एवढं चांगलं आपल्याला जगता यावं एवढा प्रयत्न करायचा. म्हणजे दिगंबर भाऊ आहेत मरळ गोरे, 4 वर्ष झालं कीर्तन करून तुमच्या मध्ये गॅप झालाय जास्त. श्यामाबा आहेत, सगळीच गुणवान मंडळी. दोन्ही चोपदार वेळोवेळी भेटतात, विनेकरी वेळोवेळी भेटतात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये गंभीरे परिवाराच्या एका विशाल वटवृक्षाचा असलेला हा भव्य असा सोहळा विठाला
विठ्ठला विठ्ठल. मानवी जीवन थोडं ऋण घेऊन चालणारं जीवन आहे. मानवी जीवनावर देवाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे आणि मातापित्यांचं ऋण आहे. देवासोबत आपला करार झाला, एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून. आणि आपण शब्द दिला देवाला, आठवीन पाय हा माझा नवस. नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. काय कुठलीही प्रॉपर्टी तुम्हाला सहज मिळत नाही. आता बँक कर्ज देते, वाहन घेण्यासाठी कर्ज देते. कर्ज देते म्हणजे बुडीत देते का? नाही. कर्ज देते म्हणजे परतीच्या बोलीवर देते, तसा करार करून घेते. बरं, देते म्हणजे फक्त मुद्दलच फेडून घेणार का? मुद्दलावर व्याज चढवल्या जाणार. मग व्याज आणि मुद्दलाचं एकत्रीकरण करून त्याचे ठराविक टप्पे पाडल्या जाणार. आपल्या सोप्या भाषेत त्याला हप्ता म्हणा. हप्त्यानं त्याची फेड करायची. मग एक 25 लाखाची गाडी देताना जर बँक तुम्हाला ठराविक हप्त्यानं वसुलीचा करार करून वस्तू देणार आहे, तर अनमोल असलेला देह देताना वरचा बँक मॅनेजर काय गांजावडून बसलाय काय? वा वा. तो सुद्धा तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवूनच तुम्हाला ही प्रॉपर्टी देणार आहे. देवे दिला देह भजना गोमाता. 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 तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह म्हणा ना. भोजना भोजना. भोजना नाही भजना. भजना. त्या भोजनाचाच घोटाळा झाला ना. हरिपाठात पण भोजन आणलं आपण. भजे खा तोरित भाव नाही. जाती वित गोत कुळशिळ मात. भजे भजे खा नाही, भजे का. हा तो भजे आणि हा भजी एकच आहे. दोन्हीकडं भजे लावू नका. देवे दिला देह भजना भज सेवाया. त्यानं काही दिलं, त्याच्या बदल्यात आपण काहीतरी द्यावं, हा व्यवहार आहे. बँकेचं पहा, कर्ज दिले, हप्ते पाडले आणि ठराविक हप्त्यानं तुमच्याकडून वसुली केल्या गेली. सलग 3 हप्ते जर तुम्ही थकवले तर बँक तुम्हाला नोटीस पाठवते. बरोबर आहे. मग वरचा मॅनेजरही 3 हप्ते थकल्यावर नोटीसच पाठवतो. तुम्ही म्हणाल आपल्या बँकेचे हप्ते आहेत, पण त्याचे साधं गणित आहे. गावचा सप्ता म्हणजे त्याचा हप्ता. तोही हप्त्यानं सप्त्यानं फेड करा म्हणतो. कोणी पंगत देऊन फेड करा, कोणी कीर्तनकाराचं मानधन देऊन फेड करा, कोणी गुणवानाचं मानधन देऊन फेड करा, कोणी सिस्टीमचा खर्च द्या, कोणी मंडपाचा खर्च द्या. आणि काहीच होत नसेल तर पंक्तीमध्ये वाढायचं काम करा. आणि तेही होत नसेल तर बिगर वर्गणीचं फक्त ऐकायला येऊन बसा. आणि तेही होत नसेल तर करणाऱ्याला आडवं येऊ नका. वा वा. अडचण कुठे आहे सांगतो. काम करणाराची अडचण नाही, काम नाही करणाऱ्यांची अडचण नाही, कामात आडवं येणाऱ्यांची जास्त अडचण. जगात 3 प्रकारचे माणसं आहेत गुरुजी. पहिला वर्ग आहे कष्टाळू लोकांचा, दुसरा वर्ग आहे कष्ट टाळू लोकांचा, आणि तिसरा वर्ग आहे कसं टाळू लोकांचा. कष्टाळू परवडले, एक वेळ कष्ट टाळूही परवडले, पण कसं टाळू ही डोकेदुखी नसली पाहिजे. देवानं दिलं, मग हप्त्यानं नाही सप्ताहात येता आलं 7 दिवस, मग चूक झाली, आपल्यावर दंड बसला, मग तो दंड फेडायची व्यवस्थाही आपल्याला करून दिली आहे. ह्या असं एखादं वर्ष श्राद्धाचं कीर्तन, पुण्यतिथीचं कीर्तन, एकादशीचं भजन, अधूनमधून कार्यक्रमाला हजेरी लावणं म्हणजे आपल्यावर येणारा दंड वाचवण्यासाठी प्रयत्न करणं. बघा आता सलग 2-4 नोटिसांना जर तुम्ही प्रतिसाद नाही दिला तर बँक जप्तीची कार्यवाही केल्याशिवाय राहत. बरोबर आहे.
मग जप्तीला येणारे लोक हात जोडून येतात का? दांडके घेऊन येतात. मग तुमच्या मॅनेजरला, तुमच्या फायनान्सरला जर कळतं जप्तीला दांडकेवाले पाठवायचे, तर आमच्या फायनान्सरला कळत नसेल का? वा वा. त्याचेही जप्तीवाले दांडके घेऊनच आहेत. यमाचे किंकर बहुसान, यमाचे किंकर बहुसान, हो यमाचे किंकर बहुसान, यमाचे किंकर बहुसान. मारिती तोडिती जोडिती निष्ठुर, मारिती तोडिती जोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसान, यमाचे किंकर बहुसान. मारिती तोडिती जोडिती निष्ठुर, मारिती तोडिती जोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसान, यमाचे किंकर बहुसान. भगवंताची ही जप्ती आहे. आणि जप्तीवर येणारे माणसं, यमाचा पाहुणा आणि तिथला पाहुणचार ठरलेला. मग मारिती तोडिती जोडिती नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. दृष्टांत 2 दिले. ओढाळ सापडे जैसे धन्या, चोर यातना दरी जेथे. मी आपल्याला साधं विचारतो, चोर जर गावाच्या तावडीत सापडला तर काय केलं पाहिजे? सत्कार करून वाटे लावला पाहिजे. चोर धरल्यानंतर ज्याचा काही संबंध नाही त्यानं सुद्धा हाणून जायचं. आणि ओढाळ जनावर शेतात सापडलं तर शेतकरी काय आरती करणार आहे का? ओढाळ जनावराला जसा मार आहे, चोराला जसा मार आहे, तसं या जीवानं भजनात कसूर केल्यानंतर यमदूतांचा पाहुणचार आहे. विठाला 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 विठाला. मग हे परस्पर व्यवहार आहे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, त्याच्यात माणूस नावाचा प्राणी निर्माण केला. माणसं भगवंताकडे गेली आणि त्याला विचारलं ब्रह्मदेवाला, तो आम्हाला निर्माण केला, आम्ही काय करावं? ब्रह्मदेवानं एकच गोष्ट सांगितली, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त देवाचं भजन करा. वा. लोक म्हणले त्यानं काय होईल? देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि देवामध्ये तुमच्यामध्ये प्रेमाचा व्यवहार निर्माण होईल. हे मी सांगत नाही, ज्ञानेश्वरीत माऊलींनी सांगितलं. तुम्ही देवता ते भजा, देव तुम्हा ते तुष्ट देईल, मग परस्परे घडेल प्रीती येथे. आता त्याचं काम आणि आपलं काम, दोन्ही कामं सांगतो. देवानं काय काम केलं? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया त्यांनी दिलं. मग आपलं काम काय? तयाचे करीन चिंतन, हे आपलं काम. जेने हा जीव दिला दान, हे त्याचं काम आहे. तयाचे करीन चिंतन हे आपलं काम आहे. जेने तू जोडसी नारायण हे आपलं काम आहे. भगवंतानं देह देत असताना सुंदर दिला. 83,99,999 जीवयोनीमध्ये एवढं सौंदर्य, एवढा आकर्षकपणा आणि एवढी बुद्धिमत्ता ईश्वरानं कोणालाही दिलेली. कधी कधी प्रश्न पडतो महाराज, त्यानं निर्माण केलेलं जग जर एवढं सुंदर असेल, ओहो, तर या जगाला निर्माण करणारा तो केवढा सुंदर असेल? मी म्हणत नाही जिसकी रचना इतनी सुंदर है वो कितना सुंदर होगा. हे असं मी फक्त संदर्भ म्हणून घेतो, टाळ मृदंगात प्रमाण म्हणून घेत नाही, कारण मी जोग महाराज संस्थेचं पिलो आहे. ओहो. त्यामुळे आम्हाला मर्यादा आहेत, त्या मर्यादा आम्ही सांभाळतो आणि सांभाळण्याची शपथ आम्ही जोग महाराजाच्या पायावर घेतलेली आहे. विठाला आपल्याला त्यानं निर्माण केलं, मग आपण त्याचं भजन करावं, ही ऋणमुक्ती आहे. एक देवाचं ऋण झालं, दुसरं संतांचं ऋण घ्या. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माई, मज निरंतर जागविती मज निरंतर, जागविती मज निरंतर, जागविती निरंतर. काय सांगू आता संताचे उपकार,
नाही आलं बरं. जागवणारे संत आहेत, शिकवणारे संत आहेत आणि सांभाळणारे संत आहेत. मज निरंतर जागविती, करोनी सायास शिकविती, तैसे मज येती सांभाळीत. वा वा. जागवणारे, शिकवणारे आणि सांभाळणारे. जागवण्याचा उपकार केला, शिकवण्याचा उपकार केला आणि सांभाळण्याचा उपकार केला. म्हणून काय सांगू आता संतांचे. एकट्या ज्ञानोबारायाचे उपकार वाचा महाराज. सगळी ज्ञानेश्वरी. अहो एक कविता लिहिली तर माणसं महाराज छाती काढून फिरतायत. पठ्यानं कविता लिहिली. एका कवितेचा वाद महाराष्ट्रात चाललाय. आमचे दादा म्हणतात मी गायली म्हणून प्रसिद्ध झाली. लिहिणारा म्हणतो मी लिहिली नसती तर तुम्ही गायली कुठून असली. एक 4 कडव्याची कविता लिहिली तर आमची छाती फुगून येते. 9035 ओव्याचा वाघ यज्ञ ज्ञानोबाराय निर्माण करतात आणि शेवटी लिहून जातात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. जर खरंच महाराज ज्ञानेश्वरीचा माऊलींनी हक्क स्वतःकडे ठेवला असता आणि एका कीर्तनात जेवढ्या ओव्या वापरल्या त्या प्रत्येक ओवीला हजारानं जर वसूल केले असते. तुकोबारायाच्या वंशजांनी आम्हाला जर सांगितलं असतं एक अभंग कीर्तनाला घेतला तर निम्म पाकिट देहूला पाठवा. तुकोबारायाचे वंशज कुठं गेले असते. एवढं भांडवल मुक्त हस्तानं दिलं. काय काय महात्मे आहेत महाराज आमच्या महाराष्ट्रात. 4च अभंगावर कीर्तन करतात, अख्खा महाराष्ट्र धुवून नेला. 4035 ओव्याचं अभंगाचं वाङ्मय निर्माण करून जगद्गुरु तुकोबारायांनी मुक्त हस्तानं तुमच्या आमच्या स्वाधीन केलं. उपकार आहेत उपकार. पसायदान वाचा, बाकी जाऊ द्या. पहिली ओवी. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषोनी मज द्या. पुढचा शब्द अंडरलाईन करून ठेवा थोडा वेळ. मज म्हणजे मला. प्रसन्न होऊन गुरुदेवा मला प्रसादाचं दान द्या. मागताना म्हणालेत मला द्या. पुढच्या 7 ओव्या वाचा. ज्ञानोबारायांनी स्वतःसाठी काय मागितलं. वा. जे खळांची व्यंकटी हे स्वतःसाठी आहे. भूता परस्परे पडो स्वतःसाठी आहे. विश्व स्वधर्म सूर्य पाहू स्वतःसाठी आहे. किंबहुना सर्व सुखी स्वतःसाठी आहे. दृष्टादृष्ट विजयी व्हावे एकही मागणं स्वतःसाठी नाही. म्हणताना म्हटलेत मला द्या आणि मागताना मागितलं जगासाठी. मला द्या म्हणाले, जगासाठी मागितलं. आता शेवटच्या ओवीकडे या. हेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. आता पुढचं वाचा. येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. मागतात मला म्हणजे स्वतःला. सुखिया सुद्धा होतात ज्ञानदेव. पण मागणं कोणासाठी आहे. जगाला सगळं जर प्रदान होणार असेल तर त्याच्यातच माझं सुख आहे याला म्हणायचं संत. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्वत असे. उगाच ज्ञानोबारायांच्या पायावर सगळे नतमस्तक व्हायला जात नाहीत. जगाच्या बापाला सुद्धा विश्रांतीची जर अपेक्षा असेल तर आळंदीशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. विश्रांती घ्यावया कल्पावरी विश्रांती घ्यावया कल्पावरी विश्रांती कल्पावरी विश्रांती घ्यावया. नामा म्हणे तया चला तया काया. हा नामा म्हणे तया चला तया काया. देवा चला तया काया. नामा म्हणे तया चला तया काया. नामा म्हणे देवा चला तया काया. विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया कल्पावरी. सौर्याची सिद्धांता सिद्ध बेटी मिळा. सौर्यांची सिद्धांता सिद्ध बेटी मिळा. विश्रांती घ्यावया कल्पावरी.
कल्पवरी 84 सिद्धाचा सिद्ध भेटिले 84 सिद्धाचा सिद्ध भेटिले जिथं देवाला सुद्धा विश्रांतीची अपेक्षा आहे. कल्पवरी विश्रांती घ्यावया नामा म्हणे देवा तया ठाया चला. म्हणून म्हणायचं ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठ वैकुंठ वाटा संत गेले वैकुंठ वाटा संत. मला औदार्य त्यांचं सांगायचं आहे आणि त्या औदार्याच्या संबंधानं आपल्यावर त्यांचे उपकार आहे आपल्याला फेडता येत नाही. फक्त कृतज्ञ भावानं राहायचं. 3 प्रमाण चलत चलत डोळ्यापुढं आणतो. जगद्गुरु तुकोबारायांनी संतांच्या उपकाराचा विचार केला आणि तुकोबारायांनी प्रयत्न केला. तुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेवू पायी संतांची. प्रयास काय केला? जीव ठेवू पायी संतांची. प्रयास केला, जीव ठेवायचं जवळजवळ निश्चित झालं. नंतर तुकोबाराच्या लक्षात आलं ठेविता हा पायी जीव काय द्यावे त्यासी व्हावे ठेविता हा पायी. प्रयत्न झाला, जीव ठेवू पायी संतांची. प्रयत्नांती लक्षात आलं ठेविता हा पायी जीव. भजनी मंडळ दुरुस्ती करून घ्या. ठेवितो नाही बरं ठेविता. बरेच भजनी मंडळ ठेवितोच म्हणतात. अर्थ फार बदलतो. एक शब्द बदलला तर अर्थ बदलतो. आपल्या व्याकरणामध्ये स्वल्पविरामाला सुद्धा महत्त्व आहे. स्वल्पविरामाची जागा जरी बदलली तर सगळा अर्थ बदलतो. चोरानं चोरी केली, पोलिसांनी त्याला पकडलं, न्यायालयात हजर केलं. न्यायदेवतेनं त्याला 1-2-4 हजाराचा दंड लावला आणि प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतलं की मी यापुढे चोरी करणार नाही. चोरानं स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं मी यापुढे चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा करा. प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर झालं. पंधरवाडा गेला, पुन्हा चोर सापडला. तोच मुद्देमाला सकट सापडला. पुन्हा त्याच पोलिसांनी पकडला, त्याच न्यायालयात हजर केला. पुन्हा न्यायाधीश म्हणाले अरे बेट्या 15 दिवसापूर्वी दंड भरला ना तू? तो म्हणला हो भरला. प्रतिज्ञापत्र दिलं ना तू? तो म्हटला हो दिलं. तरी चोरी केली? तो म्हणला प्रतिज्ञापत्र दिलं म्हणूनच चोरी केली. वा. न्यायाधीश म्हणाले म्हणजे काय? प्रतिज्ञापत्र दाखवा म्हटला. त्यानं प्रतिज्ञापत्र घेतलं आणि दाखवलं. त्यानं फार हुशार होता, चोर होता पण व्याकरणातला पक्का होता. चोर हुशार नसतात असं समजू नका. मी म्हणतो उलट कीर्तन करायला अभ्यास कमी लागतो, चोरी करायला जास्त लागतो. अशिक्षित चोर असेल तर घोटाळा होतो. मागच्या वर्षी चोरांनी चोरी केली. ATM मशीन म्हणून पैसे मोजायचं मशीन घेऊन गेले. चोरायला पण शिक्षण लागतं. त्यानं ते बॉन्ड पेपर दाखवला. त्यानं लिहिताना असं लिहिलं होतं मी यापुढे चोरी करणार स्वल्पविराम, नाही केली तर मला शिक्षा करा. मी यापुढे चोरी करणार, नाही केली तर मला शिक्षा करा. न्यायाधीशांनी त्यावेळेला स्वतःला 11,000चा दंड लावून घेतला. व्याकरणातल्या स्वल्पविरामाला एवढं महत्व आहे. भोसरीकर माऊली होऊन गेले महाराज. भजनातला फार मोठा महात्मा. माऊली म्हणायचे संतांच्या वाङ्मयाचं गायन करणाऱ्याकडून ऑपरेशन झालं नाही पाहिजे. रस्व वेलांटे असेल तर रस्व वेलांटीच आणि दीर्घ वेलांटे असेल तर दीर्घ वेलांटीच. उकार रस्व असेल तर रस्वच आणि उकार दीर्घ असेल तर दीर्घच झालं पाहिजे. काय अभंग आहेत गुरुजी, त्याचा चाली त्याला सिंगलमध्येच म्हणाव्या लागतात, एकेरीमध्ये, तरच अर्थ लागतो. लटिके वचन नाही देही उदासीन, याला लटिके वचन म्हणता येत नाही आणि उत्तरार्ध नाही देही उदासीन असं म्हणता येत नाही. सिंगलमध्ये चाल लावायची. लटिके वचन नाही देही उदासीन. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही, खरी जगी उपकार नाही. अगोदर घेतला तर अर्थ बरोबर लागतो. आमच्या मराठवाड्यात फार मोठे साधू होऊन गेले. वैकुंठवासी गुरुवर्य माधवजी महाराज मुकुंदराज संस्थान, सोट शास्त्री, जुन्या काळातला एकमेव शास्त्री.
त्यांनी कीर्तनाला अभंग घेतला, तुम्ही संत मायबाप कृपावंत. आता हा मायबाप शब्द फोड करता येत नाही. मायबाप हा एकत्र शब्द आहे. माय वेगळी बाप वेगळा करता येत नाही. आणि गायक लोकांना विचारा, अस्थायी म्हणायची तर मात्र्यात बसवायला माय वेगळी आणि बाप वेगळी केल्याशिवाय पर्याय नाही. तुका म्हणे माय बाप कृपावंत. तर आमच्याकडे हरिभाऊ पळशीकर म्हणून फार मोठे गायक होते, त्यांची चाल चालू होती. त्यांनी चाल म्हटली, तुका म्हणे तुम्ही संत माय बाप कृपावंत. शास्त्रीजींनी हात धरलं, म्हणले गायक महोदय मायबाप एकत्र म्हणा, मायबाप एकत्र म्हणा, वेगळे करू नका. ते हरिभाऊ असं खोडील होतं, विनोदी होता जरा. तो म्हणला, बाबा माय मात्र्यात बसती पण बाप बसत नाही. सोटशास्त्री म्हणले, 7 मात्र्यात बसत नसेल तर 2.5 मात्र्यात बसवा, पण मायबाप एकत्र मात्र्यात बसवा. फोड करायची नाही. ते ते विशेषण संतांना देताना माय वेगळं बाप वेगळं म्हणून दिलं नाही, मायबाप एकत्र दिलं. म्हणून मायबाप श्रोत्यांनो एक गोड वाक्य सांगून जातो. जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग असेल अथवा आपलं संसार असेल, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अभंगातलेही मायबाप एकत्र ठेवा आणि घरातले सुद्धा मायबाप एकत्रच ठेवा. मायबाप 2 ठिकाणी करण्याचं पाप गायकांनीही करू नये आणि संसारिकांनीही करू नये. विठाला पुढे सरका, पुढे सरका. थोडं थोडं सरकून घ्या, सरकल्यासारखं करू नका. खरंच मागे फार पुरुष महिला उभे आहेत, पुढे सरका. पाहू नका मागे, पुढे सरका. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुठी, 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 येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी. तुकोबाराय म्हटले, जीव ठेवू पायी, नाही शक्य झालं ठेवीत हा पायी जीव थोडा. आता मला एक निकाल लावायचा या प्रकरणाचा. संतांच्या उपकारातून उतराई व्हायचं कसं? आपल्या जीवाचा प्रश्नच नाही महाराज. देव सुद्धा इथं हतबल झाला. रामायण वाचा. रामायणामध्ये रावण मारल्या गेला, राम राज्य आलं. बक्षीस वितरण सोहळा सुरू आहे. छोट्यातलं छोटं काम करणाराला सुद्धा प्रभू योग्य बक्षीस देऊन सन्मानित करतात. सकाळी 7 वाजल्यापासून सोहळा चालू आहे, 11 वाजेपर्यंत बक्षीस वितरण झालं. सीताई साहेबांचे डोळे भरून आले. आई प्रभूकडे आल्या, प्रभूच्या हाताला धरलं आणि हात जोडले. प्रभू काय चाललंय? प्रभू म्हणले, बक्षीस वाटप सुरू आहे. ते पाहते मी, सकाळपासून दिसलंय मला. पण प्रभू, छोटी छोटी कामं करणाराला आपण मोठी मोठी बक्षिसं दिली, पण मोठ्यातली मोठी कामं करणाराला अजून छोटं सुद्धा बक्षीस आपण दिलं नाही. प्रभूंनी सांगितलं, सांग ना सीते, कोण राहिलंय? फक्त नाव सुचव त्याचं आणि काय द्यायचं सांग, तुझ्या मनावर त्याला बक्षीस देऊ. सीतेच्या डोळ्यातून टपकन पाणी आलं. हो प्रभू, हे तुम्ही विचारताय ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. केली सीता शुद्धीमुळं रामायणा आधी, जावोनी पाताळा केली देवीची अवकळा, द्रोणागिरी कपिहाती आणविला सीतापती, जाळीयेली लंका हनुमंत महाबळी दाढी रावणाची. एवढी सगळी कामं करणारा हनुमान अजून तसाच आहे. माझ्या हणम्याला बक्षीस काय देणार आहेत सांगा? हनुमान नाव ऐकलं, प्रभूच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ओठ सुकले प्रभूचे, घसा कोरडा पडला, टपकन डोळ्यातून आसवं गळायला लागले, आवाज कापरा झाला.
हात आपोआप जोडल्या गेले आणि प्रभू सीतेला विचारतात, सीते माझा हनुमान कुठं आहे? आई म्हणाल्या, हनुम्या कुठं आहे मला सकाळपासून दिसला नाही, पण त्याला बक्षीस दिलं नाही म्हणून वेदना झाल्या, ती तक्रार तुमच्याकडे मांडायला आली. प्रभूची नजर आता हनुमानजीला शोधायला लागली. शोधलं दूर एका झाडावर, हातामध्ये चिपळ्या घेऊन, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. नामसंकीर्तन करत असलेले हनुमान पाहिले. जगाच्या बापानं दोन्ही हात जोडून खाली मान तुकवली, हात जोडले. ती जिथं हनुमान आहेत तिथं हनुमानजीला, आणि सीतेकडं पाहून प्रभू म्हणाले, सीते तुला काय वाटलं, माझ्या हनुम्याला बक्षीस द्यावा असं मला वाटलं नसेल का? 4 दिवसापूर्वी वशिष्ठांनी सांगितलं बक्षीस वितरण सोहळा घ्या, तेव्हापासून विचार करत होतो हनुम्याला काय द्यायचं, हनुम्याला काय द्यायचं. जेवायला बसलो, जेवण गोड लागत नव्हतं, अंथरुणावर पडलो, डोळा लागत नव्हता. 4 दिवस 4 रात्री तळमळत होतो हनुम्याला काय द्यायचं. सरते शेवटी विचार आला, काहीच नाही द्यायचं, हनुम्याला आपला प्राण अर्पण करायचा आणि त्याच्या ऋणातून उतराई व्हायची. ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, भावे उतराई, काय द्यावे त्यासी, भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव. जगाच्या मालकाला हा प्रश्न पडतो, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रभू विचार करतात, ठरवतात, प्राण हनुम्याच्या पायावर अर्पण करू. सीते मी ठरवलं, मलाही समाधान वाटलं, त्यावेळचं जेवण मला भरपूर गेलं, रात्री झोपही शांत लागली, पण अचानक पहाटे जाग आली. जाग आल्यानंतर कळलं, अरे हनुम्याला जर मी प्राण देऊ केले तर प्रत्येक माणसाकडं पंचप्राण असतात. मी हनुम्याला माझे पंचप्राण अर्पण केले तर हनुम्याचे माझ्यावरचे 5च उपकार फिटतील. हनुम्याचे रामावर 5च उपकार नाही, 500 पेक्षा जास्त उपकार आहे. मग जर उपकार फेडायचे ठरवले तर 5 प्राण देऊन 5 उपकार फिटतील. उरलेल्या 495 उपकारासाठी हनुम्याला द्यावं असं रामाकडेही काही शिल्लक राहणार नाही. आणि मग तुकोबारायाने निकाल लावला त्या 3ऱ्या प्रमाणाने. तुका म्हणे, त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. जगाचा बाप दोन्ही हात टेकतो संतांच्या पुढं. जगाच्या आईला विचार, ज्या वेळेला रुक्मिणीचा विवाह शिशुपालाबरोबर ठरवल्या गेलाय, ते आपण मंगलाष्टक म्हणतो ना, नेहमी म्हणतो. काय ते मंगलाष्टक? राजा भीमक रुक्मिणी सनय, त्यातलं शेवटचं पहा, रुक्मा वडील बंधू त्यासी पुसे. शिशुपालाबरोबर विवाह केला, रुक्मिणीनं अंथरून धरलंय, विषम ज्वर झाला रुक्मिणी. हल्लीच्या भाषेमध्ये ताप, 100 डिग्रीच्या पुढं ताप अंगात, चेहरा उतरून गेला रुक्मिणीचा, अंगाची लाही लाही व्हायला लागली. रुक्म्याची पत्नी रुक्मिणीची वहिनी रुक्मिणीजवळ आली, विचारते, ताई साहेब 8 दिवस झाला आम्ही पाहतोय आपणास उदास आहे तुम्ही, अंग तापानं फणफणलाय. रुक्मिणीनं हंबरडा फोडला, वहिनीच्या गळ्याला मिठी मारली. फार गोड अभंग आहे महाराज आपल्या. रुक्म्या मजला शिशुपालास देतो काय करू, कसा ग बाई हरिण धीर धरू, कसा ग बाई हरिण धीर धरू.
मग वहिनीनं मार्गदर्शन केलंय, पत्रव्यवहार करा. ऐकून ठेवा महाराज, आमच्या कृष्णाचं चरित्र 5000 वर्षापूर्वी घडलंय. कौंडण्यपूर महाराष्ट्रात आहे. कौंडण्यपूरचा राजा भीमक महाराष्ट्रातला आहे आणि रुक्मिणी महाराष्ट्राची राजकुमारी आहे. 5000 वर्षापूर्वी महाराष्ट्रातली एक राजकन्या पत्रव्यवहार करण्या इतकी सुशिक्षित होती, साक्षर होती, हे ध्यानात ठेवा. मग आम्ही फक्त म्हणतो मुलगी शिकली, प्रगती झाली. नुसतं म्हणायचं नाही, मुलगी शिकलीच पाहिजे. 7 श्लोकाचं पत्र लिहिलं. मला भागवत सांगायचं नाही, पण पत्र ज्याच्या मार्फत पाठवलं ते पात्र फार महत्वाचं आहे. सुदेव ब्राह्मण पाठविला, त्यासी वंदन करू, कसा ग बाई हरिविनधी. ते पत्रव्यवहार झाला. कृष्ण आले, रुक्मिणीचं अपहरण केलं, विवाह झाला. पहिल्यांदा रुक्मिणी लग्नानंतर माहेरी आल्या. आता मला महत्त्वाचं इथं सांगायचं आहे, महिला मंडळ, लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा माहेरी आलात, कोणाची भेट घेणार? तुकाराम महाराजाची. तुम्ही म्हणाल त्याचं काय बंद पडलंय? सगळ्यात पहिलं तुम्ही आई बाबांना भेटाल, बहीण भावाला भेटाल. आमच्या रुक्मिणी आई साहेब आईकडे गेल्या नाही, बापाकडे गेल्या नाही, बहिणीकडे गेल्या नाही, भावाकडे गेल्या नाही. बहीण तर नव्हतीच. भावाकडे गेल्या नाही, राजवाड्यात गेल्या नाही, गावाच्या वेशीतून प्रवेश केल्याबरोबर जगाची मालकीन ब्राह्मणांच्या गरीब वस्तीत गेली आणि ज्या सुदेव ब्राह्मणानं कृष्णाकडं पत्र नेऊन दिलं होतं त्याच्या पुढे जाऊन साष्टांग लोटांगण घातलं आणि एकच वाक्य सांगितलं, जगाचा मालक माझ्या पदरात पडला, तुमच्यामुळं या उपकाराच्या बदल्यात मी तुम्हाला दुसरं काहीच देऊ शकत नाही. 2 हस्तक आणि 3रं मस्तक, याला संतांचे उपकार म्हणायचं. विठाला आता 3रे उपकार आजच्या कार्यक्रमासंबंधानं पाहायचे. माता पित्यांचे उपकार अनंत उपकार आहेत. त्यात आज वडिलांचे पाहायचे नाही, फक्त आईच्या उपकारांची त्रोटक यादी आपल्या डोळ्यापुढं आणायची आहे. आईचे अनंत उपकार आहेत. त्यातला सगळ्यात मोठा उपकार जगद्गुरूंनी अभंगाच्या पहिल्याच्या लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे आईच्या उपकाराच्या यादीतला हा पहिला शब्द आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराच्या हिताची नितांत तळमळ तिच्या अंतकरणामध्ये आहे. 9 महिने पोटात वागवणारी आई आहे. गर्भवासाच्या यातना सहन करून जन्म देणारी आईच आहे. हाताला धरून चालायला शिकवणारी आईच आहे. बोटाला धरून लिहायला शिकवणारी आईच आहे.
बोबड्या बोलांचं आणि वाकड्या पावलांचं सहर्ष स्वागत करणारी सुद्धा आईच आहे. पहा, बालपणामध्ये बोल बोबडे असतात आणि चालही वाकडे असते. मी बोलत नाही, माऊली बोलतात. बाळक बोबडा बोले का वाकुडा विसुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिजे. वाहे माऊलीचे चित्त, ते चोज करुणी माऊली. तुम्हाला त्यातला एक बारकावा सांगू का? लहानपणीच्याच वाकड्या पावलाचं बोबड्या बोलाचं ती कौतुक करते असं नाही. लहानपणच्या वाकड्या पावलाचं बोबड्या बोलाचं कौतुक करते आणि तरुणपणातले सुद्धा वाकडे पावलं बोबडे बोल सांभाळून घेते. तिला आई म्हणायचं. ते म्हणाल तरुणपणातही वाकडी पावलं पडतात. तरुणपणातले बोबडे बोल नारायण गुरुजी झालं काय लयच गाणं म्हणतंय. हे तरुणपणातले बोबडे बोल. पहा महाराज, बाप चिडतो, बाप रागवतो, प्रसंगी बाप शिक्षाही करतो, पण एवढेही अनंत अपराध झाले तरी ते सगळे पदराखाली घेऊन त्या बाळाला क्षमा करणारं अंतकरण फक्त आईकडेच असतं. विठाला याला वाहे म्हणायचं. वेदना तिच्या अंतकरणातल्या बघा. ठेच बाळाला लागते, वेदना आईला होते. आजारी बाळ पडतो, झोप आईच्या डोळ्यातली उडालेली असते. ताप बाळाला येतो, अंतकरण आईचं पोळलेलं असतं. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. मला कृष्णचरित्रातून आई डोळ्यापुढे आणता येईल. आई जीवाची असो, आई संतांची असो किंवा आई देवाची असो, आई आईच असते. आपल्याला माहीत आहे कृष्ण परब्रह्म आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण न अन्य एवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकार. परब्रह्म निष्काम तो हा सगळं मान्य. अनंत ब्रह्मांडे उदरी. आपल्याला सगळं मान्य आहे. गीतेच्या 10व्या अध्यायात त्यानं छातीला हात लावून स्वतःच्या विभूती सांगत असताना स्वतः केवढा व्यापक आहे सांगून गेला. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टव्याहमिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगतः. जगतः मे एक अंशेन स्थितः. किंवा 9व्या अध्यायात तो बोलून गेला, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुरू गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा. 15व्या अध्यायात बोला, यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विधी माम. हे सगळं त्यानं मोठे पण सांगितलं. पण एवढाही मोठा परमात्मा असला तरीही यशोदेच्या अंगणात गेला की त्याला सुद्धा बाळ होऊन रांगण्याची इच्छा निर्माण होते. याला म्हणायचं वाहे माऊलीचे विश्वाचा जनिता. म्हणे यशोदेसी माता, म्हणे यशोदेसी माता, म्हणे यशोदेसी माता, माता म्हणे यशोदेसी माता. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, म्हणे यशोदेसी माता, म्हणे यशोदेसी माता. एका बाजूला पहा विश्वाचा जनिता. उगं त्याचा ऐश्वर्य डोळ्यापुढं आणा, फक्त चित्र डोळ्यापुढं आणा तुमच्या. मी चित्रपट उभा करतो. क्षीरसागर आहे. क्षीरसागरामध्ये भगवान शेषनारायण वेटोळा करून पोहोडलेले आहेत आणि त्या गादीवरती भगवान चतुर्भुज विष्णू नारायण डाव्या हाताची उशी करून उजवा हात कमरेवरती रुबाबात ठेवून पायावर पाय टाकून पडलेला आहे. हे त्याचं ऐश्वर्य सांगतो मी. अंथरून 1200ची गादी नाही. भगवान शेषनारायणाचं अंथरून आहे. क्षीरसागराचं अवती, त्याच्या अवतीभोवती घर आहे आणि पाय दाबायला जगाची मालकीन पाय दाबत बसली आहे. विश्वाची माऊली पाय. हे त्याचं एका बाजूचं ऐश्वर्य आहे आणि दुसऱ्या बाजूला चित्र डोळ्यापुढं आणा. 5 वर्षाचं वय आहे. डोक्याला मोरपंख लावलेला आहे. कमरेला पितांबर गुंडाळलेला आहे. दह्याची वाटी हातामध्ये आहे. दही भात कालवलेला. त्यातला एक घास तोंडात आहे. इकडून 2 भाताच्या सीत लागल्यात, इकडून 2 भाताच्या सीत लागल्यात आणि ते सगळं दृश्य पाहून यशोदा धावत आली आहे आणि त्याला उचलून
कडेवर घेतलंय. दोन दृश्य डोळ्यापुढं आणा. दोन्ही ठिकाणी तोच आहे. एका बाजूला लक्ष्मी पाय दाबून क्षीरसागराच्या घरामध्ये शेषावर पहुडलेला नारायण आहे आणि तोच नारायण फक्त आई शब्दाचं वेड लागल्यामुळं दही भात खाऊन यशोदेच्या अंगणामध्ये रांगताना दिसतोय. विठाला पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा. माझं मराठीत MA झालंय, तरीही 2 शब्दांना अजून मी अडकलेलोच आहे. बघा तुमच्याकडं त्याचं काय उत्तर असेल तुम्हाला सांगा. मी जवळजवळ 200 शब्दकोश आजवर पाहून आलो, पण मला काही अर्थ सापडला नाही. आछड हो हो कळलं असलं तर मला नंतर सांगा. हा बछडं कळेल आपल्याला. गाईच्या वासराला बछडं म्हणायचं, घोड्याच्या पिल्लाला छकडं म्हणतात. छकडं कळलं, बछडं कळलं, पण आछड शब्दाचा अर्थ मला अजून सापडला. तुम्हाला सापडला तर नक्की सांगा. क्या बात आहे. सध्या तरी मी एका निर्णयापर्यंत आलो. आछड शब्दाला कसलाच अर्थ नाही. यशोदेनं कृष्णावर केलेली वेडी माया त्याला म्हणायचं आछड. कसं? माझे आछुडे बछुडे छकुळे राधे रूपणे. 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 पांघरू घालिती कुचडे, पांघरू घालिती कुचडे. माझे आछुडे बछुडे छकुळे राधे रूपणे. माझे आछुडे बछुडे छकुळे राधे रूपणे. राधे रूपणे. बस याला वेडी माया म्हणायचं आईची. माझं आछड, माझं बछड, माझं छकुड. अरे ज्याला नाही रूपवर्ण गुणच येते. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. ज्याला साक्षात गगन पांघरून घालायला तयार आहे, तरी गगनाच्या पांघरुणात न मावणारा यशोदा त्याला कुंचड पांघरू घालणार आहे. पांघरू घाली ते महिला मंडळ. कुंचड कळलं का? नाही. आताच्या पोरींचा तर विषयच नाही तो. जुन्या म्हाताऱ्यांना कळल ते. कुंचड म्हणजे म्हातारीचे 17 लुगडे, त्याचे चांगले चांगले कपडे तुकडे फाडून फाडून त्याचं तयार केलेलं पांघरायचं टोपडं, त्याला म्हणायचं कुंचड. त्याला इथं बंद असायचं ना, ते वरून पांघरून घालाय. पहिला त्याला गोंडे लावलेले असायचे आणि इथं मानेला. ज्यांनी ज्यांनी हे कुंचड पांघरलं त्यांनी पणजीपासून ते आईपर्यंत 4 पिढ्याचं समाधान अनुभवलं. आताच्या लेकरांना हे कुंचड मिळत नाही. त्यांच्या नशिबाला माकड टोपे आल्या. मग हे आताचे पोरं जास्त माकड चाळे का करतात? कीर्तनकार झाले तरी बंद होईना. हे कळलं तर ठीक, नाही तर घरी गेल्यावर हसा. कीर्तनकार झाल्यावरही माकड चाळे का बंद होत नाहीत? माकड टोप्या घालून आलेली लेकरं. विठाला माझं काय फार वय नाही, पण मी नशीबवान आहे. मला ते कुंचड मिळालं होतं. मी कुंचड पांघरून बालपण घालवल्यामुळं जबाबदारी आहे मला. ज्यांनी माकड टोप्या घातले ते बेजबाबदार झाले. या गादीवरचा माणूस बेजबाबदार असता कामा नाही. काय असतं महाराज? तुमच्यातला माणूस चुकला तर तो एकटा चुकला, पण आम्ही चुकलो तर आमच्या सकट आमचे अनुयायी सुद्धा चुकले. पुढं चालणारा चुकला तर मागच्या लाखो लोकांचं तो नुकसान करत असतो. सामान्य चुकला तर एकटा चुकला, पण जबाबदार चुकला तर त्याच्याबरोबर त्याचे असंख्य अनुयायी सुद्धा चुकले. आंधळ्याच्या पाठी लागले, आंधळे असं होतं. मग पुढचा चुकला की मागच्याचं अधःपतन ठरलेलं आहे. म्हणून जबाबदार माणसांना चुका करायला परवानगी देता येत नाही. माफी मागायचा प्रश्नच उभा राहायला नाही पाहिजे. मी म्हणतो माफी का मागायची वेळ येते? चुकला म्हणून माफी मागावी लागली. आमचा संप्रदाय सांगतो चुकच करायची नाही, प्रतिबंध हाच उपाय असला पाहिजे. चुकलंच नाही तर माफी करा म्हणायची वेळच येणार नाही. वा वा.
शब्द तोलून मापून वापरला पाहिजे महाराज. वापरला तर शब्द शस्त्र आहे आणि वापरला तर शब्द शास्त्र आहे. क्या बात है. आम्हाला शब्द धन म्हणून वापरायचा आहे, शस्त्र म्हणून नाही. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. या नाना वर या विनायकरावजी शेळके नाना आपले म्हणजे नांदूर शिंगोठ्यावरनं या. गंभीरे परिवाराचं हे सगळ्यांवरती असलेलं प्रेम आहे. किंबहुना सामाजिक जबाबदारीनं वागणारं हे कुटुंब आहे. त्याची परिणती म्हणून दुरून दुरून आपले या परिसरातली मातब्बर मंडळी या सोहळ्यासाठी येत आहे. विठाला हे वात्सल्य सांगत होतो मी आईचं. ह्या दोन शब्दांचं गुरुवारी संदीपान महाराज फार गोड सांगतात. महाराज आई आई काय, आई दोनच शब्दाची आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जो आत्मा प्रत्यक्ष ईश्वराची बरोबरी करतो त्या आत्म्याला आई असं म्हणतात. मी परवा भोसरीला तुम्ही ऐकलं महेश दादाच्या कार्यक्रमात एक गोड वाक्य बोलून गेलो. ही सगळी देवाची लेकरं आहेत. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही. आपण सगळी देवाची लेकरं आहोत. देवाला सगळेच लेकरं आवडतात आणि प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घ्यावी अशी ईश्वराला इच्छा सुद्धा आहे. फक्त सृष्टीचा कारभार त्याच्याकडे असल्यामुळे त्याला प्रत्येकाच्या जीवनात येऊन त्याची काळजी घेता येत नाही. म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेण्याकरता भगवंतानं भूतलावर जे रूप धारण केलं त्या रूपाला आई असं म्हणतात. वा वा. आईच्या रूपात देवच वावरतो. म्हणून आमची शास्त्र म्हणतात मातृदेवो पितृदेवो. आमचे ज्ञानोबाराय म्हणतात सकळ तीर्थांची धुरे का माता. मी भगवान श्रीकृष्णाचं सांगत होतो. या दोन अक्षरानं वेळ लावलं त्याला म्हणे यशोदेसी माता. काहीच नाही महाराज. त्याला तिथं बसून कर्मेना गेलं. एकले न कंठेची म्हणून कर्मत नाही. आई म्हणून हाक मारायची म्हणून तो खाली आला. आल्यानंतर आई म्हणायचं आहे. नुसतं असं सर्वसामान्य आई म्हणणं वेगळं आणि वैतागलेलं मूल बघा, चिडलेलं लेकरू बघा, रागावलेलं लेकरू बघा, भुकेलेलं लेकरू बघा. त्या आईला हळू आवाजात म्हणतं ना आई असंच म्हणतं ना. किती चिरकून म्हणतं महाराज. गाव गोळा करत आई. देवाला सुद्धा इतकं आरडायचं होतं. काय म्हणून? आई म्हणून. आई म्हणून आरडाओरडा करायचा म्हणून त्यानं माती खाल्ली. ही मृत्यू लोक आहे महाराज. भल्या भल्याला माती खायला लावली. आताचीच लोक माती खातात नवल नाही. देवाला सुद्धा या भूमीनं माती खायला लावली. माती खाल्ली. बलराम दादानं पाहिलं. हे दादा लोक लय भारी महाराज. कळलं तर बघा नाही तर जाऊ दे. दादानं गारानं केलं नाथाचं. कृष्णनाथाचं. तुमच्या डोक्यात एकनाथ आला काय? दादानं गारानं केलं. आई कृष्णानं माती खाल्ली. काठीच घेतली बुवा आईनं. हे सगळे नाटक आहेत महाराज. कोणाचे? कृष्णाचे नाटक आहेत. नाटक. त्याला फक्त ते तितक्या उंच आवाजात तिला हाक मारायची. त्या दोन शब्दावर त्याचं एवढं प्रेम आहे. माती खाल्ली. मुद्दाम माती खाल्लेली दाखवली. दादानं तक्रार केली. त्यानं माती खाल्ली. त्यानं माती खाल्ली. काय असतं? मलईदार खातं पाहिजे तर दुसऱ्याची तक्रार करावीच लागते. त्यानं माती खाल्ली. आई काठी घेऊन धावायला लागली. सांग खाल्ली का माती. आणि फक्त ती हाक मारायची एवढे नाटकं केले. मग जोरात ओरडला. आई ग नाही खाल्ली ग म्या माती. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा खोटी बोलताय ग. बळीराम दादा खोटी बोलताय. बळीराम दादा खोटी बोलताय. बळीराम दादा खोटी बोलतो. हे तो कुभाड मदवरे. हे तो कुभाड मदवरे. आई आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती.
आमचे गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रे फार त्यांच्या कीर्तनात हे हमखास यायचं. आणि बाबा असं धोतर धरून आरडायचे, आई आई ग आई नाही खाल्ली मी माती. जगाच्या मालकाला, आता वाक्य ऐका, मालक म्हणण्यापेक्षा आपण त्याला बाप म्हणूयात. विठ्ठल बाप माय चुलता. जगाच्या बापाला सुद्धा ज्या 2 अक्षरांचं वेड लागलं ती 2 अक्षरं म्हणजे आई असतात. याला म्हणायचं वाहे माऊलीचे चित्त लेपुराचे, बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. त्या बाळकाच्या पावलानं पावलं टाकणारी आई आहे. पुरुषांच्या जीवनात आई महत्त्वाचीच आहे, पण स्त्री जीवनात त्याच्याही पेक्षा महत्त्वाची आहे. महिला मंडळी ऐकून ठेवा, तुमचा माहेरातला प्रेमाचा सागर तोपर्यंतच आहे जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे. आई माहेरातून संपली, मुलीचा माहेरातला प्रेमाचा सागर आटला. 82 वर्षाची म्हातारी असू द्या आणि तिची 50 वर्षाची लेक असू द्या. 50 वर्षाची लेक दिवाळीच्या सणाला माहेरला आली पाहिजे ही भावना 82 वर्षाच्या म्हाताऱ्या आईची असते. आमच्या मराठवाड्यातलं एखादं खेडेगाव, महाराज या वर्षीचं मराठवाड्याचं दुर्दैव शब्दात सांगण्यासारखं नाही. आम्हाला एवढं पाणी पाहायची सवय नाही महाराज, आणि यावर्षी आमच्या नशिबाला शेतात घरात आलेलं पाणी पाहायची वेळ आली आहे. पंजाबात भयंकर भीषण परिस्थिती झाली, पण खेळाडू मदतीला धावले. युवराज सिंग धावला, अक्षय कुमार सिने अभिनेते धावले, आणि सरकारनंही शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन शेतकरी जपला, सांभाळला. महाराष्ट्रातलेही काही अभिनेते असतील, काही खेळाडू असतील, आणि सरकारही, या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, एकदा जमिनीवर येऊन आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा बघा. एका पिकावर असतो आम्ही, आपण सधन भागात राहतो. गोदावरी तुमच्या उषा पायथ्याला आहे, धरणं आहेत, बंधारे आहेत, तुम्ही 4-4 पिकं घेऊ शकता. आमचा खरीप हातातून गेला तर रब्बी अशी तशी असते, आणि खरीपही गेला ना आता रब्बी जायची वेळ आली तर आमचा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. एखादा मराठवाड्यातला गरीब शेतकरी असावा. आई म्हणते, दादा दिवाळी जवळ आली रे, कोरोनापासून माझ्या ताईला आणलं नाही तू, या दिवाळीला तरी आण. त्याचे डोळे भरून येतात, आई तुझी लेक आहे, माझी कोणी नाही का गं? माझी पण बहीण आहे, ती एकुलती एक आहे, मीही 4 वर्ष तळमळतोय तिला आणावं, पण कोरोनात 2 वर्ष गेले. भाऊबीजेच्या आदल्या दिवशी पोरगा जातो बहिणीकडे. भाऊबीजेच्या दिवशी येणार, म्हातारी दारात बसून वाट पाहते, दादा येणार ताईला घेऊन येणार, दादा येणार ताईला घेऊन येणार. रस्त्यानं कोणी चाललं की, दादा दिसला का रे माझा बाळ, दिसली का माझी ताई? नातवंडाला, पोरांनो आला कर तुमचा बाप? पोरं म्हणतात, म्हातारे जा घरात, आमच्या बापाची सवय माहीत आहे आम्हाला, संध्याकाळी 6 शिवाय तो येणार नाही, जा बस घरात. ऐकत नाही म्हातारी, दिवसभर दारात बसून राहते. आणि ठरल्याप्रमाणेच पोरांच्या म्हणण्याप्रमाणे मुक्कामाला जी बस येणार आहे, शहरापासून भाड्यानं गाडी केलेली गाडी शहरात सोडली, तिथून खेडेगावात यायला जी बस आहे संध्याकाळी 5ची मुक्कामाची बस, त्या बसनं बहीण भाऊ उतरले. 5:45ला उतरले, घरापर्यंत यायला 6 झाले. दोघं येत असताना दिसले, म्हातारीनं असं हात करून पाहिलं. दोघं दारात आल्या बरोबर म्हातारी उठते काठी टेकत टेकत, आणि पोरीला म्हणते, ताई ताई थांब थांब, घरात नको येऊ, थांब तिथंच. तरा 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 घरात जाते म्हातारी. गुरडीतला शिळ्या भाकरीचा तुकडा हातात घेऊन येते. पोरीच्या उजव्या अंगावरून डाव्या अंगावरून भाकरी ओवाळते, दूर फेकते. पदरानं दृष्ट काढते, माती उचलते, खालून वर वरून खाल उतरून माती बाजूला फेकून देते. दोन्ही हात पोरीच्या गालावरून फिरवते आणि आपल्या आकाडावरती कडा 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 बोटं मोडते. 82 वर्षाची आई 50 वर्षाच्या लेकीला एकच वाक्य बोलते, पोटाला काय खातीस का नाही, किती वाळून गेली माझी लेक. आणि हाताला धरून घरात घेऊन येते. माहेरातलं प्रेम तोपर्यंतच आहे
जोपर्यंत ती काठी आणि चष्म्यावाली म्हातारी तुमच्यासाठी दारात उभी आहे. आई गेली, माहेरातलं प्रेमाचा मायेचा सागर संपला. करी लाभावीन प्रीती. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात, हिताची तळमळ वाहणारी आई आहे आणि लाभाशिवाय प्रेम करणारी अशी कळवळ्याची जात. ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करीला भाविन करीला करेला करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती से कळवळाची दार ऐसे कळवळाची दार करीला करेला भाविन लाभा 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 प्रीती करेला भाविन करेला भाविन करेला करेला भाविन प्रीती कळवळाची कळवळाची निरपेक्ष भावनेनं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आपण बाहेर फिरणारी माणसं आहे. 4 दिवस आळंदी पंढरीच्या यात्रेला जाऊन या. 4 दिवसांनी घरी आलात, घरचे सगळे माणसं तुमच्याकडे येतात. धाकटा भाऊ असेल तर जवळ येतो, दादा आम्हाला काय आणलं. धाकटी बहीण असेल तर येते, भावड्या मला काय आणलं. बायको घरी असेल तर ती आवर्जून येते, सगळ्यांसाठी आणलं, आमचा काय केला का विचार, मला काय आणलं. पोरं तर हक्कानं हाताला धरतात, बाबा आम्हाला काय आणलं. तुम्हाला सांगू, 4 दिवसाच्या प्रवासानंतर घरी आल्यावर घरातला प्रत्येक सदस्य तुम्हाला विचारतो, मला काय आणलं, मला काय आणलं, मला काय आणलं. फक्त आई जवळ येते, गालावरून हात फिरवते आणि एकच विचारते, बाळा सकाळपासून काय खाल्लं. काय आणलं म्हणणारे 10 जण आहेत, पण काय खाल्लं म्हणून विचारणारी फक्त आई. आपल्या चेहऱ्याकडं पाहून आपले सुखदुःख जिला कळतात, आपल्या चेहऱ्याकडं पाहून आपला आनंद उद्विग्नता जिच्या लक्षात येते, ती आई आहे. मुलांसाठी ती आई असते, नातवंडासाठी ती माय असते आणि सगळ्या परिवारासाठी ती माऊली असते. करी लाभावीन प्रीती. मग 2 गोष्टी आपल्याला कळाव्यात, माता कळावी आणि माती कळावी. ज्याला माताच कळली नाही त्याला माती कळणार नाही. 2 तोलामोलाची वाक्य आहे का. ज्याला माता आणि माती कळली त्याचं जीवन सोन्याचं व्हायला वेळ लागत नाही, आणि ज्याला माता माती कळली नाही त्याचं जीवन मातीमोल व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. आमच्या प्रभू रामचंद्राचे उद्गार आहेत जननी आणि जन्मभूमीबद्दलचे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे. जगाच्या पाठीवर कुठेही जा पोट भरण्यासाठी, पण मातीला विसरू नका, मातेला विसरू नका. स्वामी विवेकानंद अमेरिकेत बराच काळ राहिले, पण त्यांनी माताही जपली आणि मातीही जपली. आमचे गुरुवर्य सांगायचे, कुठंही राहा पण खानपान आणि राहणीमान सांभाळा. कुठेही गेला तर खानपान सांभाळा आणि राहणीमान सांभाळा. खरंच आम्हाला पोशाख दिला ना संप्रदायानं, हा पांढरा पोशाख, हे सदरा नेहरू असावा, शास्त्री असावा, जो ज्याला जो जमेल तो. खाली धोतर किंवा पांढरी विजार,
डोक्याला टोपी असावी, फेटा असावा, बस. आम्ही हे जपलं पाहिजे. आम्ही कुठेही गेलो तरी आमचा पोशाख हाच, आणि आम्ही कुठेही गेलो तरी आमच्या आहारासाठी आम्ही आग्रह धरला पाहिजे. आम्ही नवरात्रीचा उपवास करत असू तर आमच्या बाजूला 10 लोक जेवताना दिसली तरी आम्ही उपवासाचेच पदार्थ घेतले पाहिजे. आम्ही खानपानाविषयी जागं राहिलं पाहिजे. स्वामीजी अमेरिकेत राहायचे, राहणीमानाने खानपान त्यांनी सांभाळलं. भगवी कफनी, भगवी लुंगी आणि भगवी पगडी डोक्यावरती. हां, फक्त 1-2-4 वेळेला त्यांना नाईलाज झाला, चप्पल तुटली. आता भारतातून कशी चप्पल मागवावी, अमेरिकेतली चप्पल खरेदी करून पायात घातली. आता अमेरिकेचे लोक फार हुशार. एक हुशार तरुण स्वामीजीकडे आला आणि स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी तुम्ही पगडी घातली आहे हिंदुस्थानची आणि चपला घातल्यात अमेरिकेच्या, असं का? स्वामीजी म्हटले, बाबा विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, आहार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मी काय परिधान करावं माझा प्रश्न आहे. तो म्हटला, मलाही ते मान्य आहे, पण माझी फक्त एक खंत आहे. तुम्ही चप्पल आमची घातली अमेरिकेची आणि पगडी हिंदुस्थानची घातली. तुम्ही एक काम करा, चप्पल आणि पगडी हिंदुस्थानवरून मागवत जा आणि तीच घालत जा. जर आमची चप्पल वापरायची तर पगडी पण आमचीच वापरा. त्यावेळेला स्वामीजी हसले, म्हटले, बाबा आता विचारलंच आहेस म्हणून सांगतो, मी जगाच्या पाठीवर अमेरिकाच नाही कोणत्याही राष्ट्रामध्ये गेलो तर माझ्या डोक्यावर हिंदुस्थानचीच पगडी असली पाहिजे. त्याचं कारण माझ्या हिंदुस्थानची संस्कृती सदैव आणि सदैव डोक्यावर घेऊन मिरवण्याच्या योग्यतेची आहे, म्हणून मी फेटा हिंदुस्थानचा वापरतो. तुमची पाश्चात्यांची भोगवादी संस्कृती कायम पायाखाली घालून तुडवण्याच्या लायकीची आहे, म्हणून मी चपला मात्र तुमच्या वापरतो. आमची विचार एवढी मातीविषयी जवळचे आणि आगतिकतेचे असले पाहिजे. ज्याला माता कळली माती कळली त्याचा इतिहास होतो. माता कळली त्यांचे असे सोहळे आहेत, त्यांच्याद्वारा हे सोहळे घडून येतात, आणि माती कळली त्यांचा सोहळा हिंदुस्थान साजरा करत असतो. देशाच्या सीमेवर जो जवान उभा असतो तो फक्त या मातीच्या रक्षणासाठी असतो. जवानाला विचारा तुम्ही, सीमेवर आहे तुझी भावना काय? तो 2च वाक्य बोलतो. तो म्हणतो, महाराज जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे, आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. जगायचं ते तिरंगा फडकवण्यासाठी, मरायचं ते तिरंग्यात गुंडाळून गावाकडे जाण्यासाठी. या मातीविषयीच्या असलेल्या भावना, ज्यांचं जीवन मातीसाठी गेलं ते धन्य झाले, ज्यांचं जीवन मातेसाठी गेलं ते धन्य झाले. म्हणून मातेच्या सोहळ्यासाठी हा अट्टाहास केला. तुकोबाराय म्हणतात, लाभावीन प्रेम करणारी एवढ्यावढंच तिचं गुणवत्ता संपते असं नाही, 9 महिने बालकाच्या ओझ्याचा भार पोटात वागवणारी सुद्धा आईच आहे. पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, त्याचे सर्व स्वही साहे, सर्व स्वही साहे, ऐशी कळवळाची नावी, ऐशी कळवळाची नावी, त्याचे सर्वस्व हिस्सा आहे, त्याचे सर्वस्व हिस्सा आहे, ऐशी कळवळाची नावी, ऐसे कळवळाची तुका मने माझे, 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 तुम्हा संता मने मोजे, तुम्हा संता वनी मोजे, ऐशे कळवळ
तुम्हा संतावरी ओजे तुम्हा संतावरी ओजे ऐसे कबळाचे जाते ऐसे कबळाचे जाते कधी लाभावी हा कधी लाभा कधी कधीला कधीला कधी लाभा विनप्रीती कधी लाभा विनप्रीती हो कधी लाभा विनप्रीती कधी लाभा विनप्रीती ऐसे कबळाचे जाते ऐसे कबळाचे जाते ऐसे कबळाचे जाते करी लाभा लाभाविन 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 करे लाभाविन प्रेम करे लाभाला करे लाभा लाभावे कर लाभा लाभा
तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. थोडक्यात मातृत्वाला संतत्वाचा दर्जा किंवा संतांना मातृत्वाचा दर्जा देऊन तुकोबाराय आईचं कौतुक करतात. या आईचा हा सोहळा 5 भावंड बहिणी, भरला परिवार, असंख्य नातवंड, खूप मोठा परिवार. कैलासवासी पुंजाबाई, चंदू पाटील गंभीरे, सौभाग्याचं लेणं सोबत घेऊन आईसाहेब अखंड सौभाग्यवती म्हणून जगाचा निरोप घेऊन गेल्या. गंभीरे परिवाराच्या या सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो, त्याचा आम्हालाही अभिमान आहे. मागे 27 फेब्रुवारीला राजाभाऊंनी संपर्क केला होता. मी त्यांच्याकडे काहीतरी सोहळा होता, त्या दिवशी माझ्या घरी लग्नाचा सोहळा असल्यामुळे त्यावेळचा योग राहिला. भाऊ म्हटले ते राहिलेलं आहे, आता माझ्या आईसाठी तरी नाही म्हणू नका. मध्ये कुंभारीला आलो होतो आम्ही कोपरगावला, तेव्हा सगळेच मंडळी भेटून, शिंदेसाहेबही होते, सगळ्यांनी, एकनाथरावजी होते. मग त्या दिवशी म्हटलं नक्की आईसाठी हा सोहळा आपण करूयात. उपस्थित ही सर्व गुणवान मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आईसाहेबांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करू, विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करून सेवेला विराम देऊ. 1 मिनिट फक्त घेतो आणि सेवा संपवतो. ज्या भाविकांना दम्याचा त्रास आहे त्याच्यासाठी एक चांगलं औषध आहे माझ्याकडं. बाहेर MH 44 77 33 44 77 33 अशा क्रमांकाची गाडी आहे. गाडीत ड्रायव्हर आहे. औषधाची किंमत 200 रुपये आहे. अत्यंत गुणकारी औषध आहे. आत्तापर्यंत किमान 5 लाख लोकांचा दमा मी त्या औषधानं दुरुस्त केला आहे. फार फार चांगलं औषध आहे. आणि मी त्या कंपनीत जाऊन माझ्या मनासारखं जे मला अपेक्षित आहे त्या औषधामध्ये त्यातले घटक वापरायला लावून ते औषध बनवायला लावले. आम्हाला त्यातून पैसे नाही कमवायचे, फक्त आजार बरे करायचेत लोकांचे, चांगलं काम करायचं आहे. दमा ज्यांना आहे त्यांच्यासाठी गुणकारी आहे. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यालाही ते औषध घेता येईल. ज्याला शुगर आहे, आज तुमचा 400 असू द्या, 12 दिवस ते औषध घ्या आणि 13व्या दिवशी परत शुगर मोजा, 150च्या आसपास शुगर आलेली असेल, एवढं गुणकारी औषध आहे. शुगर, BP, दमा, पित्त, ज्याला पोटाचा त्रास आहे, अजीर्ण, अपचन, त्यानंही ते औषध घेऊ शकता. औषध घेण्याची पद्धत सकाळी उपाशी अर्धा ग्लास पाण्यामध्ये 3 ते 4 थेंब आमच्या औषधाचे टाका. पाणी हलवा आणि पाणी प्या. त्याच्यावर अर्धा तास फक्त जेवण, चहा, कॉफी घेऊ नका. पाणी सोडून काही घेऊ नका. चांगलं 200. आणि त्याच्यात दुसरी एक पॅकिंग मागवली मी. 20 mlचं 200 रुपयाला आहे आणि 30 mlचं 250 रुपयाला आहे. 10 ml औषध वाढेल, किंमत मात्र फक्त 50 रुपये वाढेल. अशा 2 प्रकारच्या बाटल्या आहेत. दोन्ही सेम कंटेनर आहे. दोन्हीमध्ये काम तेच करणार आहेत, फक्त पॅकिंग वेगळी आहे. ज्यांना हवं आहे त्यांनी घ्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी सांधेदुखीचं एक मलम मी स्वतःच फॅक्टरी काढली आहे. माझा पुतण्या BHMS आहे, त्याची नोकरी त्याला सोडायला लावली. 1.5 एकरामध्ये आम्ही कंपनी उभी केली आहे. नारायण तेलाचा वापर करून ते मलम बनवलं आहे. अत्यंत प्रभावी आणि गुणकारी. कंबरदुखी, गुडघेदुखी, आपण शिर भरली म्हणतो ना, मान ताटते अचानकच, 2दा औषध लावलं, हलक्या हातानं चोळलं, 3ऱ्या वेळेला औषध लावायची गरज नाही. कंबर गुडघे दुखतात त्याने आपलं हरभऱ्या एवढं घ्यायचं आणि जिथं दुखतं तिथं हलक्या हातानं लावून सोळायचं. पुन्हा 24 तास ती वेदना तुम्हाला जाणवणार नाही. चांगलं प्रभावी औषध आहे. त्याची किंमत फक्त 150 रुपये ठेवली आहे. दोन्ही औषधं गाडीत आहे. गाडी 1 तास तिथं जाग्यावर उभी राहणार आहे, तेव्हा घाई करू नका. पहिल्या पंक्तीला जेवून गेलात तरी चालेल. ड्रायव्हर इथंच थांबणार आहे. आम्ही जेवायला जाऊ, तो इथं तुम्हाला औषधं देईल. पुनश्च आईसाहेबांना भावपूर्ण आदरांजली. या 5 भावाकडून आणि त्यांच्या बहिणीकडून माझी एक छोटीशी अपेक्षा आहे. 5ही भावंड आणि त्यांच्या बहिणी, तुम्हाला एक नम्र विनंती आहे. आई आज या जगात नाही, आता खऱ्या अर्थानं बाबांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे. या परिवारातल्या सूनबाई, नातवंड, लेकी, मुलं सगळ्यांनी आईची उणीव बाबाला भासणार नाही एवढा जीव लावून त्यांना सांभाळण्याचं काम करणं, हीच खऱ्या अर्थानं त्या माऊलीला श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर तानपुरा दे.
सगळ्यांनी हात वर करा एकदा. शाबास, करा हात वर. थोडा कमी पकवान, कमी थोडा. 2 मिनिटासाठी सगळ्यांनी भजन करा. निवृत्ती